एक मटकण्याची लिमिट असते. खूप नाही मटकत तुमची बायको, खूप नाही मटकत, जास्त नको बोला. खूप लिमिटेड मटकते तुमची बायको. तुझ्यामुळे किती लेट होते माहितीये तुला? माझ्यापेक्षा जास्त मेकअप तुम्ही करता, समजलं ना? ओ मी आणि मेकअप नॅचरल सगळ्या गोष्टी. तो ग्लो मी तरी अशी खूप हे बघ, हे रेड वाला ब्लश कुठून आलं? हे तर माझ्या चेहऱ्यावर नॅचरल. माझ्या चेहऱ्यावर नॅचरल आहे, पण आता घाम किती आहे म्हणून ते थोडंसं लावाच. किती बहाणे बघून घ्या. तुम्हाला मी फक्त म्हटलं हे व्हिडिओ घ्या माझा, एवढं डिटेलिंग नको घ्या. डिटेलिंग सांगा लागते अंशू, तर लोकांना माहित कसं पडेल की नॅचरल ब्युटी काय आहे, पता कसं चलेगा लोक. ब्युटी आहे एवढा मी त्यांना माहिती आहे. मी बिना आंघोळीने पण मी छानच दिसते, ते ब्लॉग मध्ये सगळं बघतात. हो का? बघतात का तुम्ही लोक? सांगा बरं कमेंट मध्ये आम्हाला. तुम्हाला माहिती आय शेडो लावायला हा ब्रश येतो, पण सगळ्यात मस्त लागतो तो बोटाने. व्हेरी गुड. मित्रांनो हे बघा, आज शर्ट मी प्रेस केलेला आहे. अंशू म्हणत होती की तुम्हाला कोणते कामधंदे आहे नाही. कामधंदे आहे नाही म्हटलं, तुम्ही एकही काम करत नाही. ऍटलीस्ट प्रेस तर तुम्ही करा. तुम्ही प्रेस केली तर माझे दुसरे काम झाले. तर मी एक आज्ञाकारी पती आहो, त्यामुळे त्यामुळे मी केलेलं आहे. खरंच तुम्ही दुसरं असताना तर बायकोचे केस असे सवारले असते आपल्या हाताने, समजले का? मग लागते सगळ्या गोष्टी नशिबावर आहे काय? अरे सगळ्यांचे नशीब चांगलं नसते बेबी. जसं तुमचं, तसं माझं म्हणजे माझे नशीब खूप छान आहे. माझे नशीब म्हणून घ्या. मला तुझ्यासारखी बायको लाभणं म्हणजे ईश्वर मिळालं. ईश्वर मिळाला. शब्द नाही तुमच्याकडे, राहू द्या. मग त्यालाच तर म्हणते प्रेम. मी आता बोलू शकत नाही. डोंट डिस्टर्ब मी. माझे आय शॅडो खराब होईल. मस्करा इकडे तिकडे लागून नाही. ठीक आहे, बंद करतो मग. करा. दाखवते तुम्हाला माझा मी फायनल लुक. कसे दिसते माझे डबे? एकदम मांजरीसारखे. आता मी रेडी झाल्याच्या नंतर जा, आता आपली तयारी करा. एवढंच दाखवायचं होतं. निघा. ही पिन घ्या, ओ ही पिन घ्या. लहान आहे. इकडनं बाहेर नाही निघालं पाहिजे. एक पण लावलं? किती वाजता जाऊ? मित्रांनो शिका रे, शिका शिवा खा. जेवढे माझे मित्र आहे शिका नाही शिका. काही शिकलं नाही तरी चालन, पण हे पहिले काम शिका. नंतर बायको म्हणजे तुम्हाला एक कामाचे नाही म्हणून तुम्ही. मी रेडी झालेलो आहे मित्रांनो, पण हमेशा की तरह सिर्फ एक ही व्यक्ति जो है वो लेट होता है, वो है शट अप. बायकांना रेडी व्हायला खूप जास्त टाइम लागते. बायकांना रेडी व्हायला वेळ लागत नाही. मुलांसाठी एक सजेशन आहे, प्लीज लग्नाच्या आधी साडी कशी प्रॉपर सेट केल्या जाते हे शिका. ऍटलीस्ट निऱ्या कशा पकडायच्या हे शिका. म्हणजे माणसं एकही कामात येत नाही. हे बघा, म्हणजे हा बघा माझा पदर मम्मी तरी बरोबर करून देत होती. चालला कुठच्या कुठे. होय अंशू, ते ठीक आहे यार. मी मला एक्सपिरियन्स आहे का मित्रांनो, तुम्ही सांगा मला. शिकले काऊन नाही? माहित होतं ना लग्न करायचंय. लग्न करायचं का साडी शिकू घाल ना. आता काय झालं? असे बिना कामाचे आता मला असं वाटतं साडी नेसण्याचे व्हिडिओ पाहायचे होते. मला असं वाटतं की आता मुलांनी कोर्स केला पाहिजे साडी घालायची. नाहीतर एवढं तांडव होते तुम्हाला काय सांगू. पुरा आम्हाला घाम निघून गेला आमच्या, पण ते साडी बरोबर झाली नाही. त्यामुळे मलाच येते चांगली, पण ही साडी बेकार आहे. मी यांच्याच घरची आहे. देखा हसी देखी. मी तुम्हाला म्हणतो मित्रांनो, लग्न करा पण सगळं प्रिपेअर होऊन करा. सगळं प्रिपेअर होऊन कामं करायची प्रॅक्टिस करा, साड्या नेसायची प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला सांगतो ना, बायकोचा पल्लू आपण बरोबर करून दिला नाही की सेट करून दिला नाही प्रॉपर, तर एवढं शिवा मिळते का तुम्हाला? एक काम येत नाही का? तुम्ही कधी शिकले नाही का? मायला कधी साडी नाही पकडली हातात मी. हा, आणि या लोकांना साडी घेत पाहिजे. चला एवढं ज्ञान नको द्या. चला. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? सो फायनली आम्ही रेडी झालो. कसे दिसत आहोत दोघं पण? सुंदर. सो आम्ही आता जात आहोत. नाही, मॅचिंग नाहीये. यांच्याकडे येलो शर्ट नव्हतं, ग्रीन पण नाही, जाऊ दे. तर मॅचिंग नाहीये. आम्ही आता जात आहोत पाळण्याला. पाळणा म्हणजे मराठीत म्हणतात डोहाळे जेवण आणि इंग्लिशमध्ये म्हणतात बेबी शॉवर. तर आमच्याकडे म्हणतात पाळणा. माझ्या मावस बहिणीचा पाळणा आहे आणि तिथे गेल्यावर मी मजा मस्ती दाखविलच. माझ्या सगळ्या बहिणी येणार आहे, सगळे आम्ही खूप मजा करणार आहे. मामी वगैरे पण सगळे येणार आहे. तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखविलच. आता आम्ही जातो पाळण्याला आणि आम्हाला झालाय उशीर. तिथे गेल्यावर भेटू. उशीर झाला तेव्हाही शिवा का लागते आपल्याला. चला, फायनली आम्ही पोहोचलेलो आणि मीट माय डिअर जीजू, माय फेवरेट जीजू.
ते माझे भाऊजी आहेत आणि आता आम्ही पोहोचलो. आता आम्ही वर जातो. वर गेल्यावर तुम्हाला दाखवते. हाय म्हणा. हाय हाय. हॉलमध्ये आल्यावर तर सगळंच खाली आहे. तू घाई करत होती. नाही, पावसामुळे लेट झालं. पावसामुळे सगळ्यांना लेट झालं. मी तुला म्हणत होतो आधीच. आम्ही पोहोचलेलो आहे. ही आहे माझी फेवरेट ताई प्रणाली ताई. आणि तुम्ही बघा काहीच नाही आहे. माय डिअर हजबंड बसलेत माझ्या भाऊजींबरोबर. ही रंजना. ए रंजना, रंजना हाय म्हण. हाय म्हण. हाय, नमस्कार. बघा तुम्हाला दाखवते मी. कार्यक्रम अजून सुरूच व्हायचा. इशू इकडे इकडे ना. तू भाऊजींना भेटली? जा भेटून जा जा भेटून. हा आहे माझा भाऊ रिकामा. OMG मम्मा तुम्ही कुठे? अरे बाबा रे. माझ्या नवऱ्याला नाही. व्हिडिओ करशील म्हणे. तुला का दिसलं माझं? फिरायला जाणार आहो मी फिरायला. आज संध्याकाळची ट्रेन आहे आमची. माझी सवाशीन. ओळखलं काहीला? छोटे छोटे केले. छोटे छोटे नाही पाहिजे. किती वाती करायचे? हे चढता उतरता क्रम आपण किती वाती करायचे? 10. सारखाच वेळ होईल तुझ्या इकडचे हा माझा मामा आहे. हा पाडणा डेकोरेशन ए मामा मामा दिसला. इकडे पूजेचं सामान तयारी चालू आहे. यांची गोष्टी चालू आहे. तू डान्स कर, मी कोणता डान्स करू हे असे म्हणत आहे. यांचं गोष्टी चालू आहे इकडे. मी बोलत मावशीनं 2 वाजताचा कार्यक्रम सांगितला मला. मी जाऊन 12 वाजता बसली. मी नागपुरामध्ये बरोबर 1:30 वाजता आली. कार्यक्रमाला किती वेळ झाला? अजून 3:30 वाजले तरी कार्यक्रम सुरुवात झाले कार्यक्रमाला. मग सांग बरं आता. चला तुम्ही बोला आता काहीतरी. बोला ब्लॉग मध्ये तुम्हाला टाकायचं. चला बा बोल. माझं लग्न कधी? तू जेव्हा करून देशील तेव्हा मला. तू जेव्हा करून देशील तेव्हा करीन ना. तू करून देशील तेव्हा ना मला. तू मोठी आहे ना. तू मोठी आहे तर जेव्हा करून देशील तेव्हा करून दे ना. हे जावई आमच्याकडले मोठे भाऊजी आणि सगळ्यात छोटे भाऊजी. काय बोलली तू सांग ना. काकाजींसोबत काय बोलली? अनु काकाजींसोबत काय बोलली? ओय काकाजी सोबत काय बोलली? हाय म्हंटल. मन एक वेळा म्हण ना. एवढं घाई करून पण काय फायदा? तरी पण मॅडम इथे कोणी आलेच नाही. हे बघा पूर्ण चेअर आहे खाली आहे. आणि या मॅडमला एवढी घाई असते आणि एवढी किती रागावली माझ्यावर. तुम्हाला काय सांगू की तुमच्यामुळे वेळ झाला. तुम्ही दाढी सेट करायला नाही गेले. या सगळ्या बहाणे तुम्ही देत. काय म्हटलं? हां पेंटिंग बघा. हे बघा पेंटिंग छान वाटतं ना शिव. ह्याच्या पेंटिंगवर पण छान. हा सुंदर वाटतं. याच्यावर काढू फोटो. हे बघा मित्रांनो मी इथे बसलेलो आणि आणखी आता कार्यक्रम तयारी करतो. तर हे दोघी जणी डेकोरेशन करत आहे. आम्ही दोघी जणी डेकोरेशन करत आहोत. आमच्या लहान बहिणीचं पण. लहान बहिणीचं नाही मोठ्या बहिणीचा. हा लहान आहे आमच्या. छोट्या बहिणीचा ग. छोट्या बहिणीचं. तुझ्यापेक्षा लहान आहे आणि मावशी. नाहीतर काय. मग तिचं लग्न काऊन पहिलं झालं? तिला घाई होती लग्नाची. हे नाही थांब. ते ताट घेऊन वाटीचं ताट. ते वाटीचं ताट आणि म्हणजे ताट ठेवून मग त्याच्या भोवताल लावायचं. बेबी शॉवर ये स्टार्ट हो रहा है
और हम बहुत बोर हो चुके हैं कारण आम्ही 2 तास टाइमपास केला. 12 वाजताची ट्रेन आहे. रात्री 12ची आमची ट्रेन पण आहे. आम्ही इथून गेल्यावर आमची पॅकिंग पण राहिलेली आहे. बघू आता या लोकांची एंट्री आहे. मेरी प्यारी इशू, थैंक यू सो मच. और इनके लिए कौन लाएगा? नहीं मेरे लिए नहीं. ठीक है. रीटेक. आता हे झाले हे बोर. असं वाटतं ना केव्हा मी इथून येणार, पण आम्ही आता लवकरच येणार. डान्स कर. पाहू आता. कोणत्या गाण्यावर? माहीत नाही. यांचं एकदम ऑन टाईम आहे. काय प्रॅक्टिस नाही, काय नाही, काय नसणार. हो सांग ना. झाला कार्यक्रम संपलेला आहे आणि अंशूचा डान्स पण झालेला आहे. तुम्ही बघितला असेल. छोटासा 1 सेकंडचा डान्स होतो. मी नाचणार होती पण ते आता अजून प्रॉपर गाणं नाही लावलं म्हणून. तिला मराठी गाणं पाहिजे ना, हिंदी गाणं नाचत नाही ते. बरोबर आहे. खावाला कब जायचंय? खावाला लग्न काय घ्या. खूप थकल्यासारखं वाटतं. आम्हाला 12 वाजता ट्रेन पकडायची आहे. झाला डान्स वान्स करून मॅडमचा. आणि आता आम्ही चाललोय घरी. आणि आम्ही 2 गाड्या आणलेल्या आहेत सोबत. या आता आम्ही अंशूकडे आलो आणि हा अंशूच्या कडचा कुत्रा आहे. याचं नाव आहे लिओ. लिओ अबे कुत्ता कुदे मात्र आहे. तर मित्रांनो आला मी घरी आणि आज गुरुवार असल्यामुळे थोडासा लेट झालो होतो आम्ही. त्यामुळे आम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करू शकलो नाही आणि पूजा खतम केली जस्ट आणि वरती आलो मी. अंशू खाली आहे, स्वयंपाक करत आहे. तर तुमचा हा क्वेश्चन होता की कुठे चाललो. ऍक्च्युली कुठे चाललो हे तुम्हाला आता सांगणार नाही आम्ही. आमची 12 वाजता ट्रेन आहे. ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये माहीत पडेल आम्ही कशासाठी चाललो म्हणून. आणि खूप लोक मला मेसेज करत होते की तुम्ही खरंच चालले का मजाक करताय, कारण ब्लॉगमध्ये असं काही दिसलं नाही. मी तुम्हाला सांगतो, हे बघा बॅग ही ऑलरेडी पूर्ण पॅक आहे आणि इथे आमचे शूज आहे. हे बघा माझे शूज त्याच्यात टाकलेत नाही मॅडमनी, फक्त आपले शूज टाकलेले आहे. माझे शूज आहे बाहेर आहे बघा. हे बघा बाहेर ठेवलेले आहे. आता मलाच टाकायचे त्याचे शूज. आणि हा ब्लॉग आपण कंटिन्यू करू. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.